जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। का सरिता गंगे से मिळाली, मिळणी होता गंगा झाली। मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन आणि त्या सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। फार सुंदर उपमांनी सद्गुरू कसे असतात, सद्गुरूंचं अस्तित्व कसं असतं, सद्गुरू आपल्या देहातली चेतना आहे पण त्या चेतनेचं झालेलं विस्मरण कशा प्रकारानं त्याचं स्मरण करून द्यावं याचं चिंतन समर्थांच्याकडून आपण पाहावं। याचं चिंतन समर्थांनीच करावं, कारण चेतना देणारी वस्तू आहे, आपल्याला जिवंत ठेवणारी, आपल्यामध्ये असणारी चेतना जागवणारी जी शक्ती आहे ती सद्गुरू ही शक्ती आहे। आपल्याला ज्ञान असणं हे स्वाभाविक आहे, पण ज्ञानाचं सुंदर अशा प्रकारानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे सद्गुरू। अंतःकरणामध्ये भाव आहे, अंतःकरणामध्ये भक्ती आहे, पण भाव आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वराचं सान्निध्य घडवून देणारी शक्ती ती सद्गुरूंची शक्ती आहे। म्हणून सद्गुरूंना शरण जायचं आहे। सद्गुरूंची शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता। काय सुंदर वर्णन केलं। शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता। किती सुंदर उपमा दिली आहे। जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करुनी। अनेक प्रकारचे प्रयत्न करून त्या मुलाला वाढवलं जातं, मोठं केलं जातं, त्याला करता करविता बनवलं जातं। हे जे शक्ती आणि शक्ती सामर्थ्य आणि हे कर्तृत्व जे आहे ते मातेकडे असतं। मुलाला वाढवणारी, त्याचं संगोपन करणारी आणि त्याला सुंदर अशा प्रकारच्या कर्तृत्वाची दिशा दाखवणारी एक मार्गदर्शक शक्ती जशी मातृरूपानं आपल्या समोर असते, आपल्या बरोबर असते, ती मातृशक्ती जशी एक कार्य करणारी शक्ती असते, तशाच प्रकारची ही सद्गुरू रूपी शक्ती ही त्या मातृशक्तीच्याच रूपामध्ये आपल्यामध्ये बसलेली आहे। इथे सुंदर उदाहरण समर्थाने दिलं की एखादी लहान नदी असते, का सरिता म्हणजे नदी, नदीला सरिता असं म्हटलेलं आहे। का सरिता गंगेसी मिळाली, म्हणजे लहान नदी जी असते ती गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन मिसळते, गंगेला जाऊन मिळते। पहा, एका सर्वसामान्य साध्या नदीचं पाणी गंगेमध्ये जाऊन मिसळल्यानंतर, गंगेमध्ये जाऊन एकरूप झाल्यानंतर, गंगेमध्ये जाऊन ते पूर्णपणे त्या गंगेच्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर, मग जर असं कोणी एखादा ठरवलं आणि म्हटलं कोणी, अहो ते नदीचं पाणी आहे ना ते जरा वेगळं काढा बघू, काढता येईल? नाही काढता येणार। गंगा वेगळी करा आणि नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी वेगळं काढा, कधीही शक्य नाही। उलट असं आहे की सागराला जशा अनेक नद्या जाऊन मिसळतात, अनेक प्रकारचे ओढे, अनेक प्रकारच्या नद्या, आणि त्या नद्यांचं पाणी जेव्हा सागरामध्ये जाऊन मिसळतं तेव्हा त्या नद्यांच्या माध्यमातूनच सागराची निर्मिती आहे। आणि एकदा सरिता म्हणजे नदी, त्या नदीचं पाणी एकदा गंगेमध्ये जाऊन मिसळल्यानंतर किती सुंदर उपमा दिली आहे पहा, किती छान उपमा आहे, किती सुंदर दृष्टांत आहे हा, की एक पाणी, साधं पाणी आपण घेतलं आणि नदीचं पाणी जर गंगेमध्ये जाऊन मिसळलं तर का आपण असं करतो ना की गंगेला जातो, काशीला जातो, गंगेचं पाणी आणतो। आपल्या जीवनामध्ये गंगा ही पवित्र अशा प्रकारची आपण मानलेली आहे। गंगेचं अस्तित्व पवित्र आहे आणि त्या पवित्रानं सगळ्यांना पावित्र्याची जाणीव करून देणारी गंगा माता, ती गंगा माता सतत अखंडपणानं वाहते आहे।
त्या गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सद्गुरूंची कृपा त्या गंगेच्या प्रवाहासारखी आपल्यावरून सतत वाहत असते. गंगेचा प्रवाह कधी खंडित होत नाही, गंगेचा प्रवाह कधी थांबत नाही, गंगेचा प्रवाह कधी रोखला जाऊ शकत नाही. पण गंगेच्या प्रवाहामध्ये एकदा जाऊन त्याच्यामध्ये सुस्नात झाल्यानंतर आपली सगळी पापं मात्र त्याच्यातून नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये धुतली जातात. इतकं गंगेचं पावित्र्य आणि इतकं गंगेचं महत्त्व आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. अशा गंगेमध्ये जाऊन जर एखादी नदी मिळाली, याचा अर्थ काय पहा, की साधा दृष्टांत आहे, पण दृष्टांतातून अर्थ काय घ्यायचा, तर नदीचं पाणी जसं गंगेला जाऊन मिसळतं, तशी ही अपवित्र देहाची यात्रा एखाद्या सुंदर अशा प्रकारच्या पवित्र गंगा प्रवाहामध्ये जाऊन मिसळल्यानंतर त्या देहाचंही पावित्र्यपण वाढतं आणि पवित्रपण मोठं होतं. आणि हा गंगेचा प्रवाह आणि नदीचा प्रवाह एकत्र होतो. जसं त्या पाण्यातून, गंगेच्या पाण्यातून जशी नदीचं पाणी वेगळं काढता येत नाही, तसं सद्गुरूंच्या रूपाशी एकदा समरस झालेला माणूस, समरस झालेला साधक, समरस झालेली व्यक्ती परत कधी सद्गुरू रूपापासून कधी वेगळी होऊ शकत नाही. आणि वेगळी करण्याचा कोणी प्रयत्न केला तरीही ती होऊ शकणार नाही. अशा प्रकारची सद्गुरूंची शक्ती अफाटपणानं हे सगळं कार्य करत असते. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. ती जरी वेगळी करण्याचा प्रयत्न केला तरी ती वेगळी होणारच नाही. पण वेगळी करण्याचा प्रयत्न कोणी करूही नये. कारण गंगेचा पाणी आणि साध्या नदीचं पाणी, पाण्यामध्ये कधीही फरक असत नाही, पाण्यामध्ये कधीही वेगळंपण असत नाही. पाण्याची कधी वेगवेगळ्या प्रकारानं आपण परीक्षा घेतली तर पाणी हे पाणीच असतं आणि पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. तशी पाण्याची उपमा समर्थ या दृष्टीनं आपल्यासमोर मुद्दाम देत आहेत. जसं गंगा पवित्र आहे तसं आपलं मन पवित्र असावं, तशी आपली बुद्धी पवित्र असावी, तसं आपलं अंतःकरण पवित्र असावं. आणि या पवित्र अंतःकरणामध्ये सद्गुरूंचं अस्तित्व परिपूर्णतेनं भरलेलं असतं आणि त्या अस्तित्वाची चाहूल आपल्याला लागावी. त्या अस्तित्वाच्या दर्शनानं, अस्तित्वाच्या स्पर्शानं आणि अस्तित्वानंच आपल्याला खऱ्या अर्थानं सद्गुरू कृपेचा आनंद घेता येतो. आणि हेच दासाचं खरं लक्षण असतं. दास हा त्या भावापर्यंत पोहोचावा लागतो. दास जेव्हा त्या सद्गुरू भावापर्यंत पोहोचतो तेव्हा त्या दासच खऱ्या अर्थानं पुन्हा त्या सद्गुरूशी एकरूप होऊन जातो. दासाचं अस्तित्व वेगळं आणि सद्गुरूंचं अस्तित्व वेगळं असं एकदा दास त्या सद्गुरू पदाला पोहोचल्यानंतर वेगळा करता येत नाही. तशी नदीचं पाणी आणि गंगेचं पाणी दोन्ही वेगळं कधीही करता येत नाही. अशा रीतीनं आपण जर विचार केला तर सद्गुरूंचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये या पद्धतीनं आहे आणि त्याच पद्धतीनं असावं. अशासाठी ही जीवनरूपी गंगा, हा जीवनरूपी प्रवाह हा त्या सद्गुरूंच्या कृपेनं अखंडपणानं वाहत असतो आणि तो वाहणारा प्रवाह कधी खंडित होत नाही, कधी खंडित होणारही नाही. पण सद्गुरू तत्वावरती निष्ठा आपली अखंड असणं हे आपलं परम कर्तव्य असतं. ते आपण जपावं. असाच समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.